करुणा शर्मा मुंडे यांचे वकील माझ्यासोबत आहेत। नेमकं आज काय तक्रार आहे आणि कशा पद्धतीची सुनावणी असणार आहे? आज असं प्रकरण आहे की धनंजय मुंडे यांनी 233 परळी विधानसभा मतदारसंघात जो नॉमिनेशन फॉर्म भरला होता त्यामध्ये एक शपथपत्र देणं आवश्यक होतं की त्या शपथपत्रामध्ये त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःचे काही दुसरे जे काही हे आहेत, काय कर्जही आहे, त्याचं सगळं डिटेल्स आणि फॅमिलीचं जे एकत्र फॅमिली आहे त्याची पूर्ण माहिती, त्याचं किती उत्पन्न आहे सगळं द्यायला पाहिजे होतं। त्यांनी त्या शपथपत्रामध्ये स्वतः राजश्री मुंडे आणि 3 मुली आणि एक करुणा मुंडेच्या एक मुलगा एक मुलगी यांची नावं उल्लेख केला होता। मात्र करुणा मुंडे पहिली पत्नी असताना तिचं 98ला लग्न झालं त्याच्याबरोबर, तरी त्यांचं नाव त्यांनी हे केलं नव्हतं। तसे त्यांच्या नावावर बरीच प्रॉपर्टी आहे, बांद्रा, मुंबई, आणि त्या प्रॉपर्टीचा कुठे उल्लेख केला नव्हता। आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट यामध्ये अशी तरतूद आहे की 33A तुम्हाला त्याचं असेट आणि लायबिलिटी डिस्क्लोज करायला पाहिजेत शपथपत्रावर, आणि शपथपत्रावर खोटं बोलणे हा अतिशय गुन्हा आहे। यामध्ये 125A रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट की जो ॲग्रीड पर्सन आहे किंवा ज्याचा काही तक्रार आहे तो डायरेक्ट JMFCच्या कोर्टामध्ये तक्रार दाखल करू शकतो। आणि त्या कलमानुसार आम्ही JMFC कोर्ट परळीच्या कोर्टात आम्ही ऑनलाईन तक्रार केली होती। मागच्या 7 तारखेला कोर्टानं इश्यू प्रोसेस म्हणजे त्यांना हजर राहण्यासाठी आज तारीख दिलेली आहे। आज कोर्टासमोर आमची सुनावणी होईल। कदाचित धनंजय मुंडे स्वतः वकिलामार्फत हजर होतील आणि पुढची सुनावणी आणि पुढचं आता स्टेज समजेल की त्यामध्ये त्यांचं काय म्हणजे त्यांना संधी देऊन आणि एव्हिडन्सला मॅटर लागेल। मात्र तक्रार नेमकी काय होती? तक्रार कोणाची होती? तक्रार करुणा मुंडेची आहे की त्यांनी अगोदर इलेक्शन कमिशन लिहिलं होतं की यांनी खोटी माहिती दडवलेली। यापूर्वी मागच्या इलेक्शनला कोर्टानं अशा डायरेक्शन दिले होते की तुम्ही जर ॲग्रीड असाल तर तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट करा। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कंप्लेंट दाखल केलेली आहे। उच्च न्यायालयाचे निर्देश आहे तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करा। आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार असे जे काही ते खोटे अफिडेविट करण्याची जे प्रथा होती खासदार आमदार, हे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेले आहेत की त्या JMFC कोर्टामध्ये जो तक्रारदार आहे त्यांनी खाजगी तक्रार करू शकतो आणि त्यामध्ये 6 महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे। मात्र करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत, अशा पद्धतीने काही कागदपत्र डॉक्युमेंट आहेत का? आणि त्यांनी परस्पर सहसंबंधाचा विषय सांगितला। नाही, वांद्रेच्या कोर्टामध्ये ते पहिल्या पत्नी असं कोर्टानं ऑब्झर्वेशन केलं आणि त्यांना पोटगी मंजूर केली आहे त्यांना आणि मुलीला, कारण मुलगा संज्ञान झाला असं कोर्टासमोर काही पुरावा आलेला आहे। त्याच्यामुळे पहिली पत्नी आहे त्यांचं 98ला लग्न झालेलं, 98 पासून त्या सोबत आहेत। सगळे आधार कार्ड, सगळे बँक अकाउंट हे सगळे त्यांच्या धनंजय मुंडे म्हणून नाव त्याचं आहे रेकॉर्डवर। आणि हा याचा विषय आणि तक्रार ह्या मॅटरमध्ये तक्रार कोण करतं कोर्ट पाहिल, आणि एकदा कोर्टात मॅटर रेकॉर्ड पहिली पत्नी आहे आणि ते डिनाय मुलं आहेत असं ते डिनाय मुलं तर मान्य करतात, याच्यावर म्हणजे थोडं आपण विचार करायला पाहिजे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर या आजच्या तुम्ही ज्यावेळेस तक्रार दाखल केली त्यानंतर कारणे दाखवा नोटीस त्यांना दिली गेली होती। सिव्हिलमध्ये कारणे दाखवा आणि समाजासाठी कारणे दाखवा म्हणले इश्यू प्रोसेस असते, त्याला हजर राहायला सांगितलं असतं कोर्टाने। आज ते हजर राहण्याची शक्यता आहे। आज जर समजा कोर्टाच्या समोर ते हजर राहिले तर लगेच त्याचं लेखी त्यांचं तुम्ही दोषी आहेत का असे प्ली रेकॉर्ड होते आणि ट्रायल सुरू होईल त्याच्यापुढे। कधीपर्यंत हे मॅटर चालू शकतं आणि कशा पद्धतीने? 6 महिन्यात संपण्याची शक्यता आहे। 6 महिन्याच्या आत शक्य, कारण याच्यामध्ये साक्षीपुरावे सगळे गव्हर्नमेंटचे साक्ष आहेत, त्याच्यामुळे जास्त साक्षीपुरावे नाही त्याच्यात। आणि कागदपत्री पुरावा आहे, आम्ही ओरिजिनल दाखल केले सर्टिफाईड, त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही। मात्र यामध्ये जर धनंजय मुंडे आज हजर नाही राहिले तर काय नेमकी पुढची? आम्ही आता पुढचे त्यांना हे करा म्हणतो, वॉरंट काढा आणि दुसरी पुढची आमच्या न्यायालयीन प्रक्रिया पुढे करतो। आपण पाहतोय परळी कोर्टामध्ये आज धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जी महत्त्वाची सुनावणी होणार आहे ती सुनावणी कशी होणार आहे, काय होणार आहे, या संदर्भात ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली।